लग्न लग्न म्हणजे महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग, 7 जन्माचे बंधन. मात्र समाजात अशा काही महिला आहेत ज्यांच्या आयुष्यात लग्न हा शब्दसुद्धा येत नाही. त्या म्हणजे देह विक्री करणाऱ्या महिला. मात्र अशाच देह विक्री करणाऱ्या एका महिलेचे सांगलीत थाटामाटात लग्न झालंय. तिला हक्काचं घर मिळालंय. हा आगळा वेगळा विवाह पार पडला सांगलीच्या सुंदरनगर वस्तीत. देह विक्री करून आपल्या आयुष्य जगणाऱ्या महिलेची ही वस्ती सकाळपासून रात्रीपर्यंत समाजाचा एक भाग असूनही समाजात नसणारी ही वस्ती. लग्न हा शब्द देखील इथल्या महिलांना स्वप्नमय वाटत असावा. मात्र अशाच देह विक्री करणाऱ्या एका मुलीचे लग्न या वस्तीत थाटामाटात करण्यात आलंय. यासाठी सांगलीतील या महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या मार्फत पुढाकार घेण्यात आला आहे. येथे काम करणाऱ्या 25 वर्षीय एका वरांगना मुलीचे एका मुलावरती प्रेम जडले. हा मुलगा शासकीय नोकरीत काम करणारा. या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय संस्थेसमोर मांडला. संस्थेच्या अध्यक्षा अमीराबी शेख आणि सचिव दीपक चव्हाण यांनी पुढाकार घेत या दोघांच्या लग्नाचा निर्णय घेतला. आज या दोघांचे वेश्यावस्तीतील महिलांनी आणि मुलींनी लग्न लावून दिले आणि या देहविक्री करणाऱ्या मुलीला व्यवसायातून मुक्त केले. तिला एक हक्काचं कुटुंब दिलं. ती मुलगी एका मुलामुळं मुलग्याबरोबर 2-3 वेळा पळून गेली. परत ती कोल्हापुरात सापडल्यावर त्यांची घरची लोक घेऊन आली आणि मग आम्ही त्या दोघांना बोलवून घेतलं. तुम्ही असं पळापळी करण्यात काय अर्थ नाही आहे आणि तुला खरोखर लग्न करायचं असलं तर लग्न करून घे. तर तो मुलगा म्हटला माझी तयारी आहे. तुमची तयारी आहे का बघा. असं म्हटल्यावर मी दीपक चव्हाणला बोलवलं आणि त्याला विचारलं ही पुरी असं असं म्हणायला लागलेत काय करायचं. मग आम्ही सगळ्या बायका आधी एकत्र येऊन आम्ही सांगितलं की यांनी लग्न करून घेतो म्हणते. आपल्या पद्धतीनं आपण लग्न करून द्यायचं आहे. शेख सोकर गल्लीमध्ये त्याचा जोरात आम्ही त्याच्या मुलगीचं आणि मुलग्याचं लग्न करून दिलं. आत्ता आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आहे. कलेक्टर साहेबांना भेटलं. त्यांनी शुभेच्छा दिला त्या दोघांना. आज आमच्या गल्लीमध्ये लग्न करून दिलं आहे आणि त्यांचं जीवन इतकं सुखी जावं की परत त्या एरियामध्ये ती येऊ नये आणि चांगल्या पद्धतीनं तिनं जगावं दोघं मिळून, ही आमची शुभेच्छा. आपल्या वस्तीतील एका मुलीचे लग्न होणार असल्याने वस्तीत चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं. अनेक मुलींनी आपल्या दारात आकर्षक रांगोळ्या काढून आनंदात सहभाग घेतला. लग्नाची हळद खेळण्यात आली. लग्नाची लगबग सुरू झाली. महिला पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फुलांचा वर्षाव करीत या जोडीला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुकही केले. त्याचप्रमाणे सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही कौतुक केले. संस्थेचा हा पुरोगामी निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. सांगलीतील वेश्यावस्तीमध्ये आज एक पुरोगामी महाराष्ट्राला भूषण वाटावं अशा प्रकारची एक चांगली घटना घडली आहे. दीपक चव्हाण या सामाजिक कार्यकर्त्याने त्या ठिकाणी अनेक वर्ष काम करत असताना एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आज ह्याच वेश्यावस्तीतील एका मुलीचा विवाह एका चांगल्या घरामध्ये तिने करून देण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला आहे. मला असं वाटतं की समाजामधलं जे परिवर्तन आहे ते घडण्याच्या दृष्टीने आजचं पाऊल हे महत्त्वाचं पाऊल राहील. येत्या काळामध्ये समाजाचा वेश्यावस्तीतील लहान मुलं मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन ही सुद्धा बदलायला त्यामुळे मदत होईल आणि मुख्य प्रवाहामध्ये जगू इच्छिणाऱ्या आणि अनेक स्वप्न पाहणाऱ्या या वधूसारख्या अनेक मुलींची स्वप्न आणि आयुष्यातले जीवनाचं संकल्पना पूर्ण व्हावी अशा प्रकारची शुभकामना देखील मी व्यक्त करतो. हा लग्न सोहळा पाहिल्यावर या वस्तीतील अनेक मुलींनी लग्न करण्याची आणि सुखात संसार थाटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सब खुश हो, हमेशा ऐसे खुश रहना चाहिए. जो शादी हुआ यहाँ अगर दूसरों को किसी होगा तो अच्छा है. समाजातून बाजूला सारलेल्या मुलीला स्वीकारण्याचे आणि आपली अर्धांगिनी बनवण्यासाठी या तरुणाने पुढाकार घेतला. असाच विचार करून या दुर्लक्षित घटकाला प्रवाहात आणण्यासाठी संस्थेने उचललेले पाऊल खरोखर देहविक्री करणाऱ्या महिलांच्या जीवनात नवसंजीवनी आणणारं ठरणार आहे. आज वॉर्ड क्रमांक 22 सुंदरनगर येथे एक चांगला उपक्रम एड्स निर्मूलन केंद्राकडून आज पार पडलेला आहे. अतिशय म्हणजे चांगला उपक्रम आहे आणि हा उपक्रम म्हणजे मी अजूनपर्यंत 15 वर्षामध्ये बाकी कुठल्या वेश्यावस्त्यामध्ये हा उपक्रम बघितलेला पण नाही आहे आणि नवीनच आज मी आल्यानंतर आमचे दीपक चव्हाण असू देत नाहीतर बंधवा हत्या असू देत ते नेहमीच असल्या चांगल्या उपक्रमांना प्राधान्य देत असतात आणि एड्स निर्मूलन केंद्राकडून नेहमी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन उपक्रम आम्ही
इथे राबवत असतो याच्यात वस्तीमध्ये. तर आज एक विरांगळा इथून बाहेर व्हायला लागली, मुक्त व्हायला लागली, तर अतिशय चांगली गोष्ट आहे की असल्या याच्यातून त्या बाहेर पडत आहेत आणि चांगलं आपलं आयुष्य आता पुढे त्यांचं चांगलं आयुष्य ते निर्माण करतायत. आणि असेच यांनी उपक्रम करावेत की यातून बाबा ज्या मुली या ठिकाणी येतात त्या काही स्वतःहून या ठिकाणी आलेल्या नसतात, त्यांना काहीतरी अडचण असते म्हणून त्या या ठिकाणी येतात, तर त्यांना यातून हे बाहेर पडायला मार्ग देतात, चान्स देतात. त्यामुळे यांचे आभारी आहे मी. योगेश चौगुले, SBN महाराष्ट्र, सांगली.